धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। येथे एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तो धाराशिव मधील लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात फार वेडा झाला होता। गेल्या 5 वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते। विशेष म्हणजे ते दोघेही अनेक वेळा फिरायलाही गेले होते, परंतु यावेळचे देवदर्शन 25 वर्षीय अश्रुबा कांबळे याच्यासाठी शेवटचे ठरले। कला केंद्रातील नर्तकी सोबत झालेल्या वादातून या तरुणाने रागाच्या भरात गळफास घेतला आहे। ही घटना समोर आल्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणात कसून तपास करत आहेत। धाराशिव येथे साई लोकनाट्य नावाचे एक कला केंद्र आहे। अश्रुबा कांबळे हा या कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात होता। विशेष म्हणजे नर्तकी देखील त्याच्यावर प्रेम करत होते। गेल्या 5 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते। विशेष म्हणजे अश्रुबा हा विवाहित होता। अश्रुबा आणि नर्तकी 8 डिसेंबर रोजी शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते। हेच देवदर्शन अश्रुबा याचे शेवटचे ठरले। त्याने नर्तकीशी वाद झाल्यानं थेट गळफास घेत स्वतःला संपवला आहे। अश्रुबा आणि नर्तकी दोघेही शिंगणापूर येथे देवदर्शनाला गेले होते। दोघांनाही यथायोग्य देवदर्शन केले, परंतु परतत असताना अश्रुबा याला त्याच्या पत्नीचा फोन कॉल आला। त्यानंतर पत्नीचा फोन कॉल का आला असा जाब विचारत नर्तकी अश्रुबाला भांडली। त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच वाढला। सुरुवातीला अश्रुबाने मी आत्महत्या करेन अशी धमकी नर्तकीला दिली होती, पण नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले। पुढे रागाच्या भरात अश्रुबा याने गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान या प्रकरणी आरोपी नर्तिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। परंतु अनैतिक संबंधातून अश्रुबा कांबळे या तरुणाने स्वतःचे जीवन संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे।